कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या घरात खूप समस्या असतात. त्यातील पहिली समस्या आहे ती म्हणजे पैसा. कारण सगळ्या समस्यांचं निवारण पैसा करत असतो. जर घर बघा, आपल्याकडे जर घर नाही किंवा एखादा आजार आहे किंवा आणि आपल्याला काही समस्या असतील, 95% समस्या ह्या पैशाच्या असतात आणि उरलेल्या 5% समस्या ह्या घरातील वादविवाद, मुलांचं वागणं किंवा मुलांच्या शिक्षणातली प्रगती किंवा आपल्यावर कोणाचं कर्ज असेल किंवा आपल्याला आपण कोणाचं देणं असू किंवा कोण आपलं पैसे देणं असेल, या छोट्या छोट्या समस्या ह्या 5% असतात. तर या समस्यांचं सगळ्यांचं निवारण करण्यासाठी अतिशय प्रभावी म्हणजे लवंगाचा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे, लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करणारी आहे. ज्या ज्या ठिकाणी लवंगाचा उपाय आतापर्यंत मी सांगितला त्या ठिकाणी लवंग ही कशी तुम्हाला पैसा आकर्षित करणारी आहे. तर यासाठी आपल्याला लवंगाचा उपाय आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला माझे जे काही मी तुम्हाला आज उपाय 5 सांगणार आहे ते कसे करावे हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेचच करा, कारण मी माझे जे पुढचे तुम्हाला व्हिडिओ घालणार आहे ते तुम्हाला लगेच मिळावे यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि लाईक देखील माझ्या व्हिडिओंना करा. कारण बघा, मी जे काही नवीन व्हिडिओ तुम्हाला घालते ते सगळे व्हिडिओ चांगले आणि प्रभावशाली उपायांचे आहेत. ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचावे एवढीच माझी अपेक्षा आहे. तर आज आपण लवंगांचे काही अनुभवी उपाय बघणार आहोत. बऱ्याच पालकांची अशी समस्या असते, म्हणजे आई वडील असं म्हणत असतात की मुलं आमची अजिबात ऐकत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत. तर मुलांसाठी एक असा प्रभावी उपाय जो तुम्ही केला की तुमची मुलं अगदी शहाण्यासारखी वागू लागतील. बघा, आपल्याला काय करायचंय तर कोणत्याही बुधवारी आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या. त्या लवंगा एका लाल कपड्यामध्ये घट्ट बांधून त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि ती पोटली तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या पायाकडे ठेवायची आहे. आणि तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र आणि हे तुम्हाला सलग 11 दिवस करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर कुठला? ओम गम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला तिथे 108 वेळा जप करायचा जेव्हा तुम्ही ती पोटली गणपतीच्या पायाकडे ठेवणार. आणि तुम्ही गणपतीला सांगायचं की हे गणपती बाप्पा, माझ्या मुलांना, जर माझी मुलं अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही किंवा माझी मुलांना खूप मस्ती करतात किंवा काय जे काही तुमच्या समस्या मुलांबाबतच्या असतील ते तिथे तुम्ही म्हणायचं. आणि नंतर काय करायचं, रोज म्हणजे हे बुधवारी तुम्ही केलं की बुधवारी ती तशीच लवंगांची पोटली गणपती बाप्पांच्या पायाकडे ठेवायची. आणि गुरुवारपासून रोज 11 दिवस पुढे रोज तुम्ही काय करायचं, त्यातील एक लवंग ही आपल्या मुलांना खायला द्यायची. म्हणजे गुरुवारी 1, शुक्रवारी 1 असे 11 दिवस तुम्ही तुमच्या मुलांना खायला द्यायची. या उपायामुळे मुलं म्हणजे खूप अभ्यासात नीट लक्ष देऊन अभ्यास करतात किंवा खूप हुशार होतात आणि अगदी म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशी मुलं व्यवस्थित वागू लागतात. तुमची मुलं जर बाहेर व्यसनाला लागली असतील, काही ज्या मुलांच्या बाबतच्या तुमच्या समस्या असतील त्यासाठी हा अतिशय उपायी तोटका आहे. हा उपाय अतिशय फलदायी आहे, कारण हा उपाय माता लक्ष्मीला जसा आकर्षित करतो तसाच तुमच्या मुलांवर करणी, बाधा ह्या गोष्टीसारख्या जरी कोणी काही केलेल्या असतील तरी या लवंगाच्या उपायाने त्या दूर होतात. तर आता बघा, तुमची जर अतिशय महत्वाची कामं जी खूप दिवस रखडून पडलीत आणि ती खूप प्रयत्न करून होतही नाही, त्यात तुम्हाला यश येत नाही, एखाद्याकडे पैसा अडकलाय, एखाद्याचं तुम्ही खूप कर्ज घेतलंय किंवा तुम्हाला कोणी नाहक त्रास देत आहे,
आणि तुमचं म्हणजे जी तुमचं अतिशय कठीणात कठीण काम अजिबात ते पूर्णच होत नाही, तर काय करावं? एक तुपाचा दिवा देवासमोर लावायचा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या. दिवा हा शुद्ध गाईच्याच तुपाचा असावा, त्यात 2 लवंगा टाकायच्या. लवंगा कशा असायला पाहिजेत? त्याला समोर फूल असलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक लवंगाच्या तोटक्यामध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे की लवंग ही फूल असलेलीच असावी, तरच त्याचा उपयोग आपल्याला या तोडग्यांमध्ये होऊ शकतो. तर अशी लवंग त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या. आणि हा असा दिवा लावताना त्या दिव्यासमोर आपली समस्या बोलायची. म्हणजे ही दिवा लावला की तुम्ही दिव्यासमोर तुमची जी काही समस्या आहे, म्हणजे माझे जे पैसे ज्याकडे अडकले आहेत त्यांनी माझे पैसे लगेच आणून देऊन दे, किंवा मी जे कुठलं कर्ज घेतलंय ते माझं कर्ज मिटू दे, जे काही तुमच्या समस्या कठीणात कठीण ज्या काही समस्या आहेत ते तिथे बोलायचा आणि तो दिवा रात्रभर तिथेच पेटू द्यावा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील वात आणि लवंगा ह्या वाहत्या पाण्यात नेऊन सोडाव्या. ह्या अशा कुठेही पायाखाली वगैरे टाकू नका. यामुळे तुमच्या समस्या सुटण्यास मदत होते. आता तिसरं काय आहे, तर आपल्या घरातील पैसा कधीच संपू नये हे प्रत्येकाला वाटत असतं. लक्ष्मी कायम आपल्या घरात स्थिर राहावी. उगीच विनाकारण जो पैसा खर्च होतो, नाहक पैसा खर्च होतो आजारपणाला याला त्याला, तो कुठेही माझा पैसा खर्च होऊ नये, माझा पैसा स्थिर राहावा यासाठी आपण सगळे उपाय करत असतो. कारण पैसा स्थिर राहिला तर आपले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. तर तुमच्या घरात पैसा स्थिर राहावा यासाठी आणि तुमच्या पैशाला कोणाची नजर लागू नये यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. आपल्या घरातल्या म्हणजे देवघरामध्ये काय करायचंय तुम्हाला, तुम्ही कोणत्याही शुक्रवारी देवपूजा झाली की एक लाल कपडा घ्यायचा, त्यात 5 लवंगा आणि 5 पिवळ्या कवड्या ठेवून काय करायचं, एक कमळगट्टेच्या माळेवर 108 वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा. काय करायचंय आपल्याला, कोणत्याही शुक्रवारी आपली शुक्रवारची देवपूजा जी आपली रोजची देवपूजा असते ती झाली की एक लाल कपडा लक्ष्मी मातेच्या समोर अंथरायचा, त्यात 5 लवंगा 5 पिवळ्या कवड्या घालायच्या आणि कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मीचा 108 वेळा मंत्र म्हणायचा. तो कुठला, तर ओम ह्रीम ह्रीम ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मे नमः. परत एकदा सांगते हा मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. या मंत्राचा जप करायचा. यामुळे तुमच्या जवळ येणारा पैसा हा नाहक खर्च न होता तो टिकून राहतो. तसेच तो तुम्हाला जर तुमच्या आजारपणात किंवा अन्य कुठे जर तो जात असेल तर तो पैसा कुठेही नाहक खर्च होणार नाही. तसंच घरातून महत्वाच्या कामाला जर बाहेर पडत असाल, म्हणजे नोकरीचा इंटरव्ह्यू किंवा कोणाशी जागेसंबंधी बोलणी करायला किंवा आणि काही महत्वाच्या ज्या कामाला तुम्ही बाहेर पडत असाल, तेव्हा ती तुमची महत्वाची कामं पूर्ण झालीच पाहिजेत किंवा तुम्हाला वाटतं की हे माझं काम झालंच पाहिजे किंवा मला नोकरी ही लागलीच पाहिजे, तर आपल्यासोबत 7 लवंगा एका पुडीत बांधून ती पुडी आपल्यासोबत ठेवायची. व त्याच वेळी काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही नोकरीसाठी जाताय किंवा आणि कशाची बोलणी करायला जाताय, तर त्याच वेळेला आपल्या जिभेच्या खाली एक लवंग ठेवायची आणि घरातून बाहेर पडताना ती लवंग आपल्या जिभेच्या खाली ठेवायची. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला रूममध्ये एंट्री करणार, त्यावेळेला ती आधी बाहेर ती दाढेखाली घेऊन पूर्ण चावायची किंवा ज्याच्याशी तुम्ही याची जागेसंबंधी बोलणी करणार किंवा बँकेसंबंधी कर्ज प्रकरणाची बोलणी करणार, कुठे कसलीच महत्वाची जेव्हा बोलणी करणार तेव्हा ती जिभेखालची लवंग दाढेत घ्यायची आणि ती चावायची. यामुळे तुम्ही ज्या कामासाठी गेला आहात ती तुमचं काम झालंच म्हणून समजा, कारण तुम्हाला नक्की त्या कामात यश मिळणारच. हा अगदी अनुभवी उपाय आहे. तर हे लवंगाचे उपाय आहेत, हे लवंगाचे अगदी अनुभवी उपाय आहेत जे मी माझ्या संग्रहित पुस्तकांमधून काढून तुमच्यापर्यंत पोहोचवलेत.
मी जे तुम्हाला आतापर्यंतचे जे सगळे उपाय सांगितले, जे माझे काही व्हिडिओ आणि आहेत लवंगांचे, ते तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मी जे तुमच्यापर्यंत सगळे उपाय पाठवले ते सगळे माझ्याकडे जी शास्त्रांची जी पुस्तकं आहेत, संग्रहित पुस्तकं आहेत, त्यामधून मी निवडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होऊ दे. आणि या उपायांमुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही, तुम्हाला खर्च पण जास्त नाही. त्यामुळे मला असं वाटतं मोठे मोठे खर्च करण्यापेक्षा हे छोटे छोटे उपाय करायला आपल्याला काहीच हरकत नाही. यापासून तुम्हाला अपाय नाही होणार, झाला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तेव्हा तुम्ही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, चांगल्या असू दे, वाईट असू दे, किंवा मला तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तरी देखील त्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा. त्यामुळे काय होईल की माझ्यामधली एक प्रकारची ऊर्जा वाढत जाईल की हा तुमच्यापर्यंत मला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे, आणखीन चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा एक बळ येईल. त्यामुळे तुम्ही मला तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्या तुमच्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.